नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कितीही देवदेव करा, कितीही मंत्र म्हणा, कितीही उपवास करा, किती देवळात जा, तरी काही लोक कायम गरीबच का राहतात? मग देव भेदभाव करतो असं आहे का? देव फक्त काही लोकांना श्रीमंत करतो का? की आपल्यालाच काहीतरी चूक कळत नाहीये? असे अनेक प्रश्न मनात येतात. म्हणून हा व्हिडिओ आज तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवट तुमचं आयुष्य बदलू शकतं. कारण आज मी तुम्हाला अशा 3 चुका सांगणार आहे की ज्या चुका करणारे लोक कितीही पूजा केली, कितीही नवस बोलले, कितीही दान केलं तरी आर्थिक अडचणीतून बाहेरच येत नाहीत. म्हणून भक्तांनो, थोडं सावध राहा. हा व्हिडिओ फक्त ऐकायचा नाहीये, तर हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःला तपासण्यासाठी आहे. देव कधीच म्हणत नाही की फक्त माझी पूजा कर. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की उद्धरेदात्मनात्मानम, म्हणजे स्वतःला उंचाव. देव कधीच म्हणत नाही की तू काही करू नको, तू आराम कर घरात बसून, मी सगळं करतो. पण देव म्हणतो की तू प्रयत्न कर, मी तुला मार्ग दाखवतो. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात. मग यामध्ये आता पहिली चूक की देवावर जबाबदारी टाकणं, स्वतः जबाबदारी न घेणं. देवावर जबाबदारी नक्की टाकावी, पण कष्ट आपल्याला तर करायचे आहेतच ना. आपलं सर्व आयुष्य आपण देवाला अर्पण करायचं. पण लक्षात ठेवा, कष्ट मेहनत करणाऱ्यांच्या जीवनात देव नक्की यश देतो, हे 100% खरं आहे. पण काही जण सर्वात मोठी चूक करतात, ती म्हणजे सर्व देवावर सोपवून द्यायचं आणि स्वतः काही हातपाय हलवायचे नाही. अनेक लोक म्हणतात की देवाची इच्छा नाही म्हणून माझ्याकडे पैसा येत नाही, माझं नशीब खराब आहे, स्वामी बघतील, नशिबात असेल तर देव देईल, असं म्हणतात. पण सत्य आहे का? देव म्हणतो मी तुला बुद्धी दिली आहे, मी तुला 2 हात 2 पाय दिले आहे, मी तुला संधी पण दिली आहे. पण मग तू काय करतोस? तू प्रयत्न टाळतो आहेस, तू आळस करतोय आणि भीतीपोटी तू पुढे जात नाहीयेस. एक उदाहरण सांगते. एक माणूस रोज देवळात जायचा. तो देवापुढे हात जोडायचा आणि म्हणायचा की स्वामी मला पैसे द्या, देवा मला पैसे द्या. पण तोच माणूस नवीन कौशल्य काही शिकतच नव्हता, मेहनत टाळायचा, संधी समोर असून पण तो नकार द्यायचा. मग अशा माणसाला देव कसा मदत करणार? देव आशीर्वाद देतो पण आळसाला नाही. देव भक्ताला मदत करतो पण आळशी भक्ताला नाही. आता दुसरी चूक, देवाला दाखवायची भक्ती आणि माणसाशी वागण्यामध्ये मात्र विचित्र घाण. मग ही चूक फार सूक्ष्म आहे, पण परिणाम फार भयंकर आहेत या चुकीचे. बाहेरून फक्त भक्त बाहेरून आणि आतून मात्र स्वार्थीपणा आतून. अनेक लोक कपाळावर टिळा लावतात, हातामध्ये जपमाळ असते, तोंडामध्ये सतत देवाचं मंत्र चालू असतं. पण काय, आई वडिलांचा अपमान करतात, बायकोशी वाईट वागणूक करतात, कामामध्ये प्रामाणिकपणा त्यांचा नसतो, गरजू माणसांची ते उद्धटपणा करतात, सतत कोणाचा ना कोणाचा ते अपमान करतात. मग देव अशा भक्ताला आशीर्वाद देतो का? तर नाही. संत तुकाराम महाराज म्हणायचे की देव नाही बाहेर आहे, तो माणसात आहे. जर तुम्ही माणसाला दुखवताय तर तुम्ही देवाला दुखवत आहात. एक उदाहरण सांगते. एक दुकानदार दररोज देवपूजा करतो, पण तो ग्राहकाला फसवतोय, तो ग्राहकाशी खोटं बोलतोय, तो वजनामध्ये चूक करतोय, कमी वजनाचा तो माल देतोय. मग अशा माणसाकडे पैसा टिकेल का? तर नाही. देव प्रामाणिकपणाचा देव आहे, देवाला फसवता येत नाही, देव हिशोब ठेवतो आपला. आता तिसरी चूक, फक्त मागणं पण कधी द्यायचं नाही. ही चूक खूप लोक करतात. देवाकडे मंदिरात जाऊन देवा हे दे, देवा ते दे, देवा दे, फक्त देवाकडे मागायचं. पण स्वतः कधी विचार केलाय का की मी काय देतोय? मी कधी देवाचं नाव घेतो का? मी कधी पूजापाठ करतो का? भक्तांनो, ब्रह्मांड एक नियम पाळतो, जे द्याल तेच परत येईल. जर तुम्ही नकारात्मकता देता, तक्रार देता, द्वेष देता, तर गरिबीच परत येईल. श्रीकृष्ण म्हणतात, यज्ञार्थात कर्म करा,
म्हणजे समाजासाठी काहीतरी करा, आपल्या कुटुंबासाठी करा, कर्तव्यासाठी करा, काहीतरी द्या. ते पैसेच असायला हवं असं नाहीये, तर वेळ द्या, श्रम करा, ज्ञान द्या, कोणाला तरी मदत करा. देव कधी श्रीमंती देतो? देव त्या माणसाला श्रीमंती देतो की जो जबाबदारी घेतो, जो माणूस प्रामाणिक असतो आणि जो देण्याची पण तयारी ठेवतो. अशा माणसाला देव लगेच श्रीमंती देतो. जर तुम्ही म्हणत असाल की मी देवभक्त आहे पण अजून पण अडचणी आहेत, तर आज स्वतःला एक प्रश्न विचारा. मी मेहनत टाळतोय का? मी माणसांशी नीट वागतोय का? मी काहीतरी देतोय का? बघा भक्तांनो, देव अंध नाहीये, देव बहिरा पण नाहीये. देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. देव पूजेत नाही अडकत, देव कृती पाहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधी ओरडत नाही, देव कधी धमकी पण देत नाही, देव कधी जाहिरात पण करत नाही, पण तो प्रत्येकाची नोंद ठेवतो. तुमच्या शब्दांची नोंद ठेवतो, तुमच्या कृतींची, तुमच्या विचारांची, तुमच्या मेहनतीची नोंद ठेवतो देव. म्हणूनच काही लोक देवळात कमी जातात पण ते आयुष्यामध्ये नक्की पुढे जातात, आणि काही लोक देवळात रोज जातात पण आयुष्य मात्र जागेवरच अडकलेलं असतं. तर असं का? कारण देव पूजेपेक्षा दृष्टी पाहतो, तो भाव पाहतो. तुम्ही देवाला विचारलं की देवा मला का देत नाही तू काही, पण देव तुम्हाला विचारतो की तुला मिळालेलं कसं, ते तू कसं वापरलं. थोडा पैसा मिळाला होता, मग तू सवय सुधारली का? तू त्या पैशांची गुंतवणूक केली का, की फक्त उधळपट्टीच केली? पैसा चांगल्या कामामध्ये वापरला का? दान धर्म केलं का, असं देव विचारतो. थोडी संधी मिळाली, मग शिकलास का, की आळस केला? देव पुढचं तेव्हाच देतो जेव्हा मागचं तू सांभाळतो. गरीबपणाचं मूळ देवात नाही तर विचारात असतं. हे वाक्य जरा जड आहे पण सत्य आहे. गरीबपणे आधी मनामध्ये जन्म घेतं आणि मग खिशामध्ये दिसतं. काही लोक कायम म्हणतात, माझ्याने काय होणार, हे माझ्यासाठी नाहीये, मी गरीबच आहे. देव म्हणतो, जसा विचार तशी परिस्थिती. देवाला सगळ्यात नको असते ती गोष्ट म्हणजे सतत तक्रार. माझं नशीब खराब, माझ्यावरच संकट काय येतात, मला कोणी मदत करत नाही, मला जास्त त्रास होत आहे, असं का होतं, ही सतत तक्रार. पण भक्तांनो लक्षात ठेवा, तक्रार म्हणजे देवावरचा अविश्वास दाखवणे आणि स्वतःवर शंका करणे. आणि जिथे अविश्वास असतो तिथे कृपा थांबते. स्वामी समर्थ काय सांगतात? तर स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ते स्पष्ट सांगतात की चांगले कर्म केल्याशिवाय कृपेचा दरवाजा उघडत नाही. स्वामींनी कधीच सांगितलं नाहीये की बस तू काही करू नकोस, तू घरात बसून आराम कर, मी तुला खूप पैसा देतो, असं स्वामी सांगत नाही. पण स्वामी काय सांगतात की उठ बाळा, चल, कष्ट कर, मेहनत कर, मी आहे तुझ्या सोबत. भक्तांनो, मेहनतीला पर्याय नाहीये. मेहनत कष्ट करायला तयार असाल तर देव पण कष्टाला साथ देतो. एक माणूस रोज स्वामींच्या फोटो समोर बसायचा, डोळ्यात पाणी असायचं, हात जोडलेले असायचे, पण त्याची दारू सुटत नव्हती. तो रोज दारू प्यायचा. त्याला मेहनतच करायची नव्हती, त्याला जबाबदारी घ्यायची नव्हती. एक दिवस तो म्हणाला की स्वामी माझं ऐकत नाहीये. पण सत्य काय होतं माहिती आहे? स्वामी ऐकत होते पण तो माणूस बदलायला तयारच नव्हता. देव प्रत्येकाचा ऐकतो पण आपल्याला ते कळत नाही. आता देवाची कृपा कधी सुरू होते? की ज्या दिवशी तुम्ही म्हणतात की आजपासून मी जबाबदारी घेतो, त्या दिवशी मार्ग मिळतो, चांगली माणसं भेटतात, आपल्याला संधी दिसायला लागते. देव चमत्कार करत नाही तर देव योगायोग घडवतो. जर तुम्ही आजही देवपूजा करतायत पण घरामध्ये तणाव आहे, पैशांची चणचण आहे, मन अस्वस्थ आहे, तर दोष देवाचा नाहीये. आज एकच गोष्ट करा, एक चूक निवडा आयुष्यातली आणि ती सोडा. अशा प्रकारे एक एक चूक सुधारण्याचा प्रयत्न करायचा. सगळं एकदम बदलू नका, फक्त एक पाऊल पुढे टाका. आणि आजपासून 3 संकल्प करा. पहिला म्हणजे मी मेहनतीपासून पळणार नाही. दुसरा, मी माणसांशी नीट वागेल.
आणि तिसरा, मी काहीतरी देईन, वेळ, मदत किंवा प्रामाणिकपणा. देव इतकंच पाहतो. देव तुमचं आयुष्य बदलायला तयार आहे, पण आधी तुम्ही स्वतः बदलायला तयार आहात का? जर हा व्हिडिओ मनात काहीतरी हलवून गेला असेल तर स्वतःकडे पाहायला भाग पाडत असेल, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, तर डोळे उघडणारा तुम्हाला वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा की मी बदलायला तयार आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कदाचित कोणाचं तरी आयुष्य वाचेल. माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.